वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आत्ता मी गावी चाललोय, तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। आता किती वाजले तो? 10:15 वाजलेत, सॉरी 10:30 वाजलेत। आता यात्रा पण आहे, बघूयात व्हिडिओ कंटिन्यू होतोय का नाही। आता घरी आलोय, आता पुढे स्वयंपाक वगैरे करेल, पोळ्या वगैरे। व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, थंडी खूप आहे। तर हे आमच्या दारासमोरील परिसर आहे, गावाला खूप छान असं वाटतं। तर इथे बघा स्वयंपाक करून घेते, आमटीसाठी मसाला काढलाय। तर पोळ्या करायच्या होत्या आणि ते बांगड्या भरण्यासाठी ही लेडीज आली होती। तर बघत होते तिच्याकडे बांगड्या आहेत का, पण काही बांगड्याच नव्हत्या व्यवस्थित। रियाला पण घ्यायच्या होत्या, पण काही मला त्या आवडल्याच नाहीत, त्यामुळे मी काही घेतल्याच नाहीत। तर माझ्या हातात थोड्या वेगळ्या ग्रीन होत्या आणि त्या खूपच डार्क होत्या। तर यात्रा असेल ना, तर असे लोक शिदा वगैरे नेण्यासाठी येतात देवाचे। तर मग ह्यांना तांदूळ पैसे वगैरे द्यायचे आणि ती मग आपल्या इथे गाणी म्हणतात। तर पुढे बघा तर इथे बघा मी तांदूळ दिले, पैसे दिले, हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग ती येतात, ही गेली की दुसरे येतात, असं त्यांचं चालूच असतं। त्यानंतर इथे बघा आता कपडे धुतली, आता वरती टेरेसवर सुकत घालायला जाते। तर लेडीजला बघा ना कसं असतं, सासरी साडी घालावी लागते। कोणाकोणाला आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कोण कोण सासरी गेल्यानंतर साडी घालतं। तर साडी घालून काम करणं खूपच, म्हणजे मला तर एवढं जास्त जमतच नाही, कारण का मुंबईला कसं ड्रेसवर रेग्युलर सवय असते ना, त्यामुळे गावाला आलं की साडीमध्ये माझा तर सारखं पायच अडकत असतो। तरी पण सासरी साडी घालणं गरजेचंच असतं। तर आता कपडे वाळत घालते। आत्ता 10 वाजले असेल। सूर्य बघा किती छान दिसतोय। मला मोबाईल ठेवायला मी स्टँड पण नाही आणलं, असं खालीच ठेवलं होतं। तर बघा इथे कपडे सुकत घातलीत। तर आमच्या टेरेसवरून व्ह्यू छान दिसतो बघा, तुम्हाला दाखवते। असे ही साईडची घरं आहेत पुढची, आणि आमच्याकडे जास्त डोंगरच दिसेल, डोंगर भाग आहे। तर बघा इकडून ह्या साईडून पण सिंपल साधी घरं असतात आणि छान वाटतं गावाला, पण गावाला खूप थंडी आहे। तर इथे बघा आमटी वगैरे झाली, पोळ्या सगळं झालेल्या आहेत। आम्ही दोघी मिळून एकत्र करतो। तर आता आम्ही इथे खाली जात चाललो आहे। तर पटकन सिंपल मेकअप केला। तर मला सांगा मी कशी दिसते व्हिडिओमध्ये, एवढं जास्त काही करता आलं नाही, का गालावर पिंपल झाले। आता 6 वाजले, मी कशी दिसते सांगा। एवढं काय व्यवस्थित पटकन मेकअप करता आलं नाही, निघाले बाहेर। रिया आता कुठे चालू आहे आपण? तिला पाय पडायचं ना कळायचं। आमचा काढा किती घ्यायचा फोटो काढा। तब्येत तब्येत झाल्याने होईल।
आणि मानपुरी ते 1 नंबर. तर आमचे तुम्ही किती होता 8वीला ना आणि आम्ही तेव्हा 9वीला असतो 10वीला. काय तुम्हाला आता तर आत्ता बघा खाली आले, खूप सारे दुकानं वगैरे आलेले आहेत. तर आमची यात्रा 3 दिवस असते, त्यामुळे आता आम्ही पहिल्या दिवशी पाया वगैरे पडायला येतो, नैवेद्य वगैरे दाखवायला येतो देवाचा. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग खाली असं खेळायला पाळणे वगैरे मोठे येतात, लहान मुलांना खेळायला वगैरे भरपूर असतं. आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत येतो. तर काय माहीत आता परत जमेल का नाही. तर माझी ह्या यूट्यूबचे व्हिडिओ मी बनवते, त्याच्यामुळे माझ्या आणि माझ्या मिस्टरांना यूट्यूबचे व्हिडिओ बनवलेले आवडत नाही. त्याच्यामुळे थोडे आमचे भांडणं झाले. ते मला म्हणतायत नको बनवू, पण मला जे आवडतं ते मी बनवते. म्हणजे काहीतरी करावं असं मला पण स्वतःचं वाटतं, त्यामुळे मी बनवते. कारण की रियामुळे मला काही जॉबला जाता येत नाही, ती छोटी आहे आणि घरात दुसरं कोण असतं तर मी गेली असती. पण रिया आहे, तिला स्कूलला सोडावं आणावं लागतं आणि त्यामुळे मला काही जॉबला पण जाता येत नाही. मग घरी मला फ्री टाईम असतो, त्यामुळे मी व्हिडिओ बनवते, मला आवडतं. ते बोलतात व्हिडिओ नको काढू, माणसं बघतायत, लाज वाटते वगैरे भरपूर काय बोलवते. पण मला आता मला काही नाही वाटत. मला एकच मनामध्ये आहे की आपल्याला काहीतरी करायचं आहे. काय करणार, लोकांना लाजून आपल्याला काहीतरी करायचं आहे, त्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजे. त्यामुळे मी बनवते व्हिडिओ. तर ते काय माझ्यासोबत बोलत नव्हते, म्हटले तू बनव व्हिडिओ, मी नाही तुझ्यासोबत बोलणार. म्हटलं ठीक आहे, नका बोलू. तर इथे हार वगैरे सगळं घेतलं आणि अंधार खूप झाला होता, 7-8 वाजले असतील. त्यानंतर देवाच्या पाया वगैरे आम्ही पडलो. तर इथे तुम्हाला व्हिडिओ बघा कंटिन्यू. तर इथे पाहू शकता मंदिरात किती गर्दी होती, चालता पण येत नव्हतं. तर देवाच्या एवढ्या गर्दीमध्ये दर्शन घेतले ना, व्हिडिओ पण नीट काढायला आलाच नाही. तर इथून लांबून शूटिंग घेतली आणि नंतर मोबाईल ठेवून दिला. थोडीफार शूटिंग मला जेवढी करता आली तेवढी मी केली. त्यानंतर निघालो आणि रिया बोलली मला आईस्क्रीम खायचं, त्यामुळे आईस्क्रीम घेतलं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या छान असा व्हिडिओ घेऊन येईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.